ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं सध्या राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे। अशोक खरातनं अनेक महिलांवर, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, काही महिलांवर तर बलात्कार देखील केला। लिंगपिसाट अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याचे जवळपास 56 व्हिडिओ समोर आले, तसेच त्याच्या विरोधात 11 तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। आता या लैंगिक शोषण प्रकरणातील धक्कादायक तपास SITच्या हाती आहे। खरातच्या पाशवी कृत्याविषयी एक एक करत धक्कादायक माहिती उघडकीस येत असून महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यानं वापरलेल्या गूढ औषधाची माहिती समोर येऊ लागली आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अशोक खरात आपल्या केबिनमध्ये येणाऱ्या महिलांना एक विशेष प्रकारचं औषध गूढ देत असे। हे औषध खारट किंवा कडवट चवीचं असल्याचं समोर आलंय, तसेच तो त्यासोबत विशेष पेढे खायला लावत असे। या पदार्थाचं सेवन केल्यानंतर महिलांना काही वेळातच मळमळणे, डोके गरगरणे, डोकं जड होणे असे प्रकार सुरू होत असत। अर्धवट बेशुद्ध किंवा गुंगीच्या अवस्थेत असलेल्या महिलांवर खरात केबिनमधील दिवे बंद करून लैंगिक अत्याचार करत असे। या प्रसादाच्या प्रभावामुळे पीडित महिलांना त्यांच्या सूचनांचं पालन करण्यास भाग पडत असे, असा SITचा दावा आहे। या प्रकरणातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे खरात महिलांना दिलेल्या त्या खारट द्रव्यात आणि पेढ्यांमध्ये नेमकं कोणतं रसायन किंवा घटक मिसळले होते आणि हे द्रव आणि पेढे कोणत्या प्रकारची गुंगी आणत होते याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाहीये। सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितलंय की अशोक खरात तपास यंत्रणेला याबाबत कोणतीही मदत करत नाहीये। या गूढ औषधांबद्दल तो काहीच सांगत नसल्याने SITनं त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली आहे। SIT आता या विषारी पेढ्यांचा आणि संशयित द्रव पदार्थाचा खरा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे। येत्या काही दिवसात या गूढ औषधांचं रहस्य उलगडते का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। काल अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, त्यामुळे आरोपीला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे। आता खरात प्रकरणात नवी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।